स्वतःच्या स्वार्थाकरता काँग्रेस पार्टीने आपली घटना तोडमरोड करून टाकली आणि त्याच्यामुळे ही घटना तोडल्यानंतर 77 साली जनता पार्टीचं राज्य आल्यानंतर पुन्हा सगळ्या घटना दुरुस्ती करून आपण ती घटना सुधारली. ज्या पार्टीने घटनेची ऐशी केली तेच आता घटना घेऊन फिरून आमच्या विरुद्ध झालेला प्रचार करतात. माणूस हा जातीने मोठा नसतो, माणूस हा गुणाने मोठा. या समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता समोर नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या आधारावर आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित होईल. तुम्ही मला सांगा, आपण कधी छत्रपती शिवाजी महाराजांची जात पाहतो? आपण बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराजांची जात बघतो का? आपण या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, तुकडोजी महाराज, दयानंद महाराज, अनेक अक्कलकोटचे स्वामी, अनेक महाराजांनी आपल्याला एक नवीन विचार दिला. त्या महाराजांची आपण जात बघतो का? माणसाचं मोठेपण हे जातीवर, पंथावर, धर्मावर, सेक्सवर अवलंबून नाही, हे त्याच्या गुणावर, कार्यावर, कर्तृत्वावर अवलंबून आहे. आणि म्हणून आपण नेहमी लोकांना एक प्रश्न विचारतो, मी तर जातात मी लोकसभा माझ्याकडनं कोण डेलिगेशन मी सांगितलं जो करेगा जात की बात उसको कस के मागून कोंड्यात नाही, मला फरक पण नाही पडत. सगळ्यांनी मला मतं दिली आणि म्हणून आज जातीयवाद आणि सांप्रदायिकतेचं विष करून लोकांना सोडण्याचा प्रयत्न काँग्रेसने सातत्याने केला. मी लोकांना विचारतो, तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही विचार करता का कोणत्या जातीचा आहे? तुमच्या जिभेला जे चांगलं लागतं तिथे जाऊन बसता तुम्ही. जेव्हा तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तेव्हा विचारता का हा डॉक्टर आपला जातीचा आहे का? जातीचा मग आपण त्याच्याकडे ऑपरेशन करायला नाही जात. आपण म्हणलो चांगला डॉक्टर नाही, मग मतदान करायचं असा विचार का करता? ही निवडणूक खाडे साहेबांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे. ही निवडणूक माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं नसतं, आमचं राज्य नसतं आलं, तर 12,000 कोटी रुपयाची कामं सांगली जिल्ह्यात झाली असती. पुष्कळ नेते होते नाही तुमचं जिल्ह्याने, केंद्रात कमी मंत्री झाले, मोठे मोठे नेते झाले. का नाही टेंबून पूर्ण झालं? का नाही मैसाळ पूर्ण झाली? नेत्यांची कमी नव्हती, आश्वासनाची खैरात होती, पण कामं मात्र पूर्ण झाली. तुम्ही योग्य निर्णय घेतला, योग्य पक्ष, योग्य धोरण, योग्य नीती याला सपोर्ट केला आणि म्हणून तुमचं भविष्य बदललं. पाणी मिळालं आणि रस्तेही झाले, त्याचं कारण तुम्ही योग्य निर्णय घेतला म्हणून. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी थोडे आपल्या खाडेसाहेबांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये सातत्याने या भागाचे अनेक प्रश्न मांडले. कमीत कमी दिल्लीला या काळामध्ये मी मंत्रीला म्हणून 10 ते 15 वेळा ते माझ्याकडे दिल्लीला आले आहे. आता हा पेठवाला रस्ता खूप घाण झाला होता, मला जास्त माहिती नाही. ते बऱ्याच वेळा आले. तुमच्या इथे मी ज्यावेळी संभाजीराव मंत्री आमदार होते, आता मला आमदार सांगितलं की आपण आपल्या शरद मंत्री आणि व्यंकप्पा मंत्री होते, तिघे गेले. मी आता गाडीत विचारत होतो, त्यावेळी मी एका दिवशी सांगलीमध्ये 4 पुलाचं भूमिपूजन केलं. एक विराटचा आरोप होता, बरोबर, एक तो होता आणि एका दिवशी 4 पुलाचं भूमिपूजन केलं. हे तुम्ही जर चांगलं नेतृत्व, चांगला पक्ष आणि चांगला आमदार आणि चांगला मंत्री जर निवडला तर तो तुमच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे की खाडे साहेबांच्या रूपाने अतिशय उत्तम चांगला लोकप्रतिनिधी आहे. आज मला इकडे येणे शक्य नव्हतं. मी रोज 8 सभा घेतो आणि आता माझी 5 वाजून झाले आहेत. 5:30ला माझी सभा चिंचवडमध्ये आहे आणि त्यामुळे तुमच्याकडे हेलिकॉप्टर काहीतरी शहरात करा, तुम्ही जायला 20 मिनिटं, यायला 20 मिनिटं.
त्यामुळे मला जायचं आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्यांनी आपली ताकद, आपली शक्ती ठाणे साहेबांच्या मागे उभं करा, कमळाची बटन दाबा आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि या जिल्ह्याचा विकासाकरता सहकार्य करा अशी विनंती करतो. त्याचबरोबर सांगली विधानसभा क्षेत्रातून सुधीर दादा गाडगे हे पण आमचे अतिशय उत्तम चांगले आमदार उभे आहेत. त्यांच्याही म्हणण्याकरता मी अनेक गोष्टी त्यांच्याही मतदारसंघात केल्या. या दोघांनाही निवडून द्या. सांगलीचा एअरपोर्ट तिथले टेंडर नेहमी लॉजिस्टिक पार्कचा एअरपोर्ट मी बांधायला तयार आहे. पण महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आला पाहिजे. तो आला की मी नक्की आपल्याला बांधून देईन. येणार आहे ना? तुम्ही नक्की सांगलीला एअरपोर्ट बांधून देईल आणि लॉजिस्टिक पार्क निर्मित करून आणि या दोन्ही उमेदवारांना विजय करा अशी विनंती करतो. आणि माझं भाषण संपवतो. माझ्या जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार. आज मामा सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी या युती शासनाच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. राज्याचे माजी मंत्री आदरणीय घोरपडे सरकार हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी युती शासनाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच युती पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी सभा संपली असं मी जाहीर करतो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. काहीच नाही का
स्टेजजवळ आहे बघ, स्टेजजवळ स्टेज कशी आहे मीटिंग कुठं लावली काय माधुर आजच दिसला चला कशाला जायचं आपण चालत जायचं आपली पण आहे सगळी साहेब चला बोलते